काणीफनाथाचं अंतःकरण द्रवलंय. गुरुदेव खूप फजित झाली, आपलीच देव आहे ती, यांना माफ करा. संताचं अंतःकरण. ठीक आहे काणिफा, मग तुम्ही ही वस्त्र घ्या आणि त्यांना द्या. बोरीच्या झाडाला चिटकलेले सगळे देवता काणिफनाथाच्या अंतःकरणातला दयाभाव, मनाचा मोठेपणा पाहून लाजले. आपलं चांगलं कर्म, चांगलं बोलणं समोरच्या दृष्ट व्यक्तीला कधी कधी लाजवत असतं. म्हणून कितीही दृष्ट माणूस समोर असू द्या, त्याला पण नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. कधीतरी त्याला वाटेल ना, अरे आपण एवढा त्रास देतोय पण हा माणूस काहीच प्रतिक्रिया देत नाही. देवता लज्जित झाले. काणिफनाथानं त्यांना वस्त्र दिले. काणिफनाथाचा एक उपकार देवतांवरती झालेला आहे. सगळ्या देवतांना विभक्त अस्त्राचा प्रयोग करून मुक्त केलं. सगळे देवता खाली आले. शर्मेनं त्यांच्या माना खाली गेलेल्या आहेत आणि खूप हळुवार स्वरामध्ये म्हणतात, जालंधरनाथा, काणिफनाथाच्या अंतःकरणाचा मोठेपणा आम्हाला कळाला नाही. खरंच त्यांचं मन मोठं आहे आणि याच मोठ्या मनानं ते भविष्यात नाथ संप्रदायामध्ये खूप लोक जोडतील, अनेक लोकांवरती उपकार करतील आणि याच्यासाठी यांना आम्ही सर्व देवता अनुकूल असणं फार गरजेचं आहे. जालंधरनाथा, आता तुम्ही सांगा मी यांना काय द्यावं. जालंधरनाथ म्हणतात, माझ्या काणिफनाथाला तुमच्या सगळ्यांचं अनुमोदन, आशीर्वाद आणि आम्ही आता जे शाबरी काव्य तयार करणार आहोत तर त्या काव्यासाठी सुद्धा तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे. आणि मग सर्व देवदेवतांनी आशीर्वाद दिला. दत्तगुरूंच्या, भगवान शंकराच्या मार्गदर्शनानं किंवा सांगण्यावरनं जगत कल्याणासाठी त्यांनी खूप मोठं शाबरी काव्य तयार करायचं ठरवलं. दोघे गुरु शिष्य मिळून शाबरी काव्य करणार आहेत या कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी. जालंधरनाथ आणि काणिफनाथ दोघांनी मिळून 40 कोटी 20 लक्ष एवढं शाबरी काव्य तयार केलं. 12 वर्ष बद्रिकाश्रमामध्ये राहून त्यांनी हे दिव्य कार्य केल्यानंतर भगवान शंकराला खूप आनंद झाला. भगवान भोलेनाथानं जो नागाश्वत्थ आहे त्या वृक्षावर सर्व देवदेवता बसलेले, त्या सर्व देवदेवतांना या शाबरी काव्याला आशीर्वाद देण्याचा आग्रह केला आणि भगवान भोलेनाथाच्या सांगण्यावरनं सर्व देवदेवतांनी या दिव्य काव्याला आशीर्वाद दिले, अनुमोदन दिलं आणि सर्वांनी आपला शक्तिपात त्या काव्यामध्ये केला, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या महाभयंकर कलियुगामध्ये हे काव्य लोकांचं तरण तारण करण्यासाठी फार सहाय्य करेल. आता जालंधरनाथाच्या मनात एक विचार आलेला आहे. माझ्यासोबत माझा शिष्य काणिफनाथ यानं काव्याच्या कार्यामध्ये मला मदत केली, सगळं खरं आहे. मी अनुग्रहित केलंय, दीक्षा दिली, मंत्र दीक्षा दिली, सगळं केलेलं आहे. पण दिलेलं सगळं ज्ञान ते अधिक चांगल्या पद्धतीनं माझ्या काणिफनाथामध्ये विकसित व्हावं, याच्यासाठी माझ्या काणिफनाथाला तपश्चर्या करण्याची खूप गरज आहे. जालंधरनाथानं त्याच बद्रिकाश्रमी काणिफनाथाला तपश्चर्येसाठी बसवलंय. मच्छिंद्रनाथाची तपश्चर्या तिथंच झालेली आहे. गोरक्षनाथाची तपश्चर्या बद्रिका वनातच झालेली आहे. जालंधरनाथानं सुद्धा तिथंच तपश्चर्या केलेली आहे. आणि आता काणिफनाथांची तपश्चर्या सुद्धा त्याच पवित्र पुण्यभूमीमध्ये. म्हणून तर आपल्या हिंदू शास्त्रामध्ये
माणसं म्हणतात एकदा तरी केदारनाथ बद्रीनाथ करावा, कारण केदारनाथ बद्रीनाथ करणं म्हणजे माणसाचा नवीन जन्म आहे. मग तपस्या सुद्धा ते स्वरूप आहे ना, तपानं माणसाचा नवीन जन्म होतो. आता कलियुगातली लोक 12-12 वर्ष तर तिथे जाऊन बसू शकत नाहीत, म्हणून आपले 12 तास जरी त्या पुण्यभूमीमध्ये गेले तर ते काय आपल्याला तपापेक्षा कमी नाहीये. म्हणून बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थस्थळांना आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये फार मोठं महत्व आणि मूल्य आहे. गणेशनाथाला तिथे तपश्चर्येला बसवलं. 12 वर्षाचा काळ तपश्चर्येचा पूर्ण करायचा होता, कारण 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तप फळाला येतं. हे गणित आहे. अर्धवट मध्ये मध्ये सोडून 4 वर्षाचं 5 वर्षाचं 2 वर्षाचं ते काही कामाचं नाही. आता गणेशनाथाला तर तपश्चर्येला बसवलंय, पण एवढा काळ आता आम्ही पूर्ण तीर्थावरती भ्रमंती करावी म्हणून जालंधरनाथ तीर्थ करण्यासाठी पुढे निघाले. जालंधरनाथ पुढच्या प्रवासामध्ये निघालेले आहेत. प्रवास करत असताना जालंधरनाथाची एक सवय आहे. जिथे कुठे जालंधरनाथ एखाद्या गावात जातील, त्यांना गोसेवेचा थोडासा छंद आहे. शेतामध्ये उगवलेली घास त्यांनी कापून घ्यावी, त्याची पेंढी बनवावी, ती डोक्यावर घ्यावी, मग गावात प्रवास करावा. गावात फिरणारी किंवा रानावनामध्ये फिरणारी गाई गुरं त्यांना ती पेंढी खाऊ घालावी. पहा, गोसेवा जी आहे ती देवादिकांनी साधू संतांनी केलेली आहे, आणि गृहस्थी लोकांचं गृहस्थ जीवन सुखी होण्यासाठी सुद्धा गोसेवा सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मानं विशेष गायींच्या सेवेसाठी अवतार घेतला. जे धर्मानुसार चालणारे राजे महाराजे आहेत, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी गोर गरीब गो हत्या बंद केली, गोर गरीब लोकांना अभय दिलं, दृष्ट लोकांना तोंड दिलं. आपल्या परंपरा रीतिरिवाज गो ब्राह्मण या सगळ्यांना सुरक्षितता महाराजांनी निर्माण केली. अलीकडे म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ ही सगळी संत परंपरा या सगळ्यांनी सुद्धा गोसेवेचं महत्व स्वतःच्या चरित्रातून प्रसंगानुसार दाखवलेलंच आहे. आणि असंही प्रत्येक ग्रंथ पुराणामध्ये संत महात्मे आपल्याला सांगतात की किंबहुना जे सत्य आहे की गृहस्थी लोकांच्या जीवनामध्ये नित्यानं गोमातेची सेवा घडलीच पाहिजे. रोज गाईला एक चपाती त्याच्यावरती गुळाचा खडा असं रोज प्रसाद म्हणून दिल्यानंतर पितृदोष कमी होतो. आणि फार पूर्वी आपल्या परिवारामध्ये आपल्या घराण्यामध्ये काही रिवाज आलेले होते. पहा, अलीकडच्या काळात आपण त्याच्याकडे पाठ फिरवले. जुन्या काळामध्ये आमच्या माता मावल्या घरामध्ये स्वयंपाक बनवायच्या, तर स्वयंपाक करत असताना पहिली जी भाकरी आहे ना ती छोटी बनवायच्या. ती छोटी भाकरी तो गाईचा नैवेद्य असायचा, आणि नंतर मग घरातल्या लोकांसाठी स्वयंपाक. पहिली भाकरी गाईची असायची. गाईला नैवेद्य दिला की 33 कोटी देवांना नैवेद्य दाखवल्याचं पुण्य मिळतंय. आपल्या पितरांसहित देवाधिक तृप्त होतात. गाईला भाकरी दिल्याचा तो परिणाम. पण अलीकडच्या काळात आपण पहिली भाकरी गाईची बनवतच नाही. छोटी भाकरी करत नाही, मोठी भाकरी करतो. तुम्ही भाकरी छोटी करा किंवा मोठी करा, पहिली भाकरी गाईचीच असते. फरक एवढाच झालाय, गाईची भाकरी आपण गाईला देत नाही, गाईची भाकरी आपण बंडीच्या पप्पाला खाऊ घालतो. मग त्या गाई ज्याचं खाद्य त्यानं खावं. गाईची भाकरी खाऊन 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 परिणाम असा झाला, बंटीचे पप्पा जे नंदी महाराजांसारखे मान हलवतात त्याला तुम्ही जबाबदार आहात. तुम्हीच त्यांना
डाळीच्या भाकरी खाऊ घातलेल्या आहेत. कुठेतरी आपण शास्त्र सांभाळलं पाहिजे. प्रत्येक हिंदू माणसाच्या घरामध्ये पहिली भाकरी गाईची होत होती. आता आपण ती करत नाही. म्हणजे बनते ती गाईचीच असते, पण ती गाईची गाईला देत नाही. त्याचे परिणाम खूप भयंकर झालेले आहेत. जालंधरनाथाला गोसेवेचा छंद. डोक्यावरती घासाची पेंढी घ्यावी, गाई गुरांना ती खाऊ घालावी. पण ते जती आहेत, नाथपंथी आहेत, दिव्य आहेत, अद्भुत आहेत. जालंधरनाथ हे अग्नीचे पुत्र आहेत, म्हणजे वायुदेवाचे नातू. त्यांनी घासाची पिंडी डोक्यावर घेतली की वायुदेवाला आपल्या नातवंडाचं कौतुक वाटायचं. खरं सांगा मला, आपलं प्रेम आपल्या मुलावरती असतं, पण आपल्या मुलाला जेव्हा मूल होतं ना, तर आपलं मुलावरचं प्रेम कमी होतं, नातवंडावर जास्त होतं. पहा, मग मुलापेक्षाही नातवंड जास्त प्रिय असतं. हा आपल्या जीवनातला अनुभव आहे. मग देवादिकांना का बरं नातवंड प्रिय नसतील? राणी मैनावती, तिला पूर्ण इतिवृत्तांत सांगितला. तो जोगी कुठे राहतो, कशा वेशात राहतो, कसा राहतो, हे सगळं सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी सगळी माणसं निवांत झोपली असताना मध्यरात्रीला आपल्या विश्वासपात्र दासीला घेऊन, काही फुलं फळं प्रसाद सोबत घेऊन, अंगावरती पूर्ण शाल ओढून राणी मैनावती त्या सिद्ध पुरुषाच्या दर्शनाला निघाली. का? असं सरळ सरळ जावं तर लोक नाव ठेवतील. अशा वेड्या असलेल्या पुरुषाला गुरु मानून, संत मानून ही राजमाता